Co-powered by Techno. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आपल्यासोबत रक्षाताई आहेत. काय सांगाल पुढची घटना एन्काउंटरची चर्चा बघा, मला असं वाटतं की कारण की मी पण जे माध्यमाच्या म्हणजे सगळं न्यूजच्या माध्यमातून जे बघायला मिळालं, आज आपण बघतो की अतिशय जी घटना घडली, अतिशय दुःखाची ती घटना त्या काळामध्ये होती. म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे मागच्या दिवसांमध्ये जी बदलापूरची घटना घडली एक मुलीच्या संदर्भामध्ये. आणि आज जर त्या माणसाचं एन्काउंटर होत असेल, कोणत्याही कारणाने जरी होत असेल, तर मला असं वाटतं ते योग्यच आहे. कारण की अशा लोकांना तर शिक्षा मिळालीच पाहिजे की जेणेकरून परत असे अत्याचार छोट्या मुलींवर किंवा कोणत्या मुलींवर होणार नाही. पक्षप्रवेशानंतर विसर्जन झाल्याचं त्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही. ते नाथाभाऊ ह्याबद्दल स्वतः नाथाभाऊ बोललेले आहे, सविस्तर उत्तर त्यांनी दिलेलं आहे. लाडकी बहीण योजना अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. आज राज्यातल्या अनेक महिलांना त्याचा लाभ मिळतोय. आपण बघू शकतात की जिथे जिथे लाडकी बहिणाचे मेळावे घेतले जात आहे, आज लाखोच्या हजारोच्या संख्येने आज महिला तिथे उपस्थित राहत आहे. त्यांच्या खात्यावरही पैसे आलेले आहे. आता जर तुम्ही प्रत्येक योजनेचं अशा पद्धतीने टीका करायला गेलं तर मला असं वाटतं की मग आपण राज्याकडनं कोणतीच योजना लाभ देऊ शकत नाही. कारण की आज 1500 रुपये का होईना, पण आज कुठे ना कुठे महिलांना थोड्या पद्धतीने का होईना आज त्यांचा अधिकार मिळालेला आहे. आज काही ना काही मदत त्यांना होते आणि आज ते स्वतःच्या पायावर उभं राहायचं या माध्यमातून प्रयत्न करू शकतात. मोदीजींचे व्हिडिओ लावून थेट आव्हान करताय की महागाई याच्यामुळे वाढली. मी तर नाही बघितलं. आता रोवी गोरे, TV9 मराठी. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.